स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. गेल्या वेळे आपलं 309 पर्यंत झालेले होते, ज्याच्यात पाहिलं होतं की अहंकार जो आहे तर तो अत्यंत त्रासदायक आहे, सतत टोचत असतो आणि प्रत्ययाला येतो जर का त्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर, पाहिलं जर का आपण, तर आपल्याला तो कळतो आहे खरोखरी माझ्यामध्ये. साधारणपणे काय होतं की आपल्यात अहंकार आहे असं आपल्याला वाटतच नाही. मी कुठे अहंकारी आहे, पण तरी देखील आतमध्ये कुठे कर्तृत्वाचा अहंकार असतो, कुठे बुद्धीचा असतो, कुठे आणखीन कसला असतो, कुठे अगदी कुरूपतेचा मठ्ठपणाचा सुद्धा असतो. कुठचीही प्रकर्षाने असलेली जाणीव म्हणजे अहंकार. त्यामुळे हा अहंकार कुठच्याही स्वरूपात डोकं कसा वर काढेल आपल्याला सांगता येत नाही, असतो तो. पण इथे जे म्हटलेलं होतं की विज्ञान रूप मोठ्या तलवारीने त्याचा छेद करायचा आहे, म्हणजे तिथे विवेक वापरायला लागतो, ज्ञान वापरायला लागतं, भक्ती वापरायला लागते, शरणागती असते. या सगळ्या माध्यमातून त्या अहंकाराचा छेद करायचा आहे. जेव्हा मन बुद्धी चित्त ही शांत होतात ना, तेव्हा अहंकार आपोआप शांत होतो. कारण मन काय, त्याचे संकल्प विकल्प म्हणा, मला हवा आहे, मी करणार आहे, मी असं करावं, ह्या सगळ्या याचं मी तिथे असतो. मग जेव्हा संकल्पच थांबतात तर त्यावेळी मीचा काय संबंध आहे, येत नाही. ते मला कळलं नाही, मी असते सगळीकडे. त्या मीच्या बॅकग्राऊंडवरतीच हे सगळं चाललेले असतात आपले व्यवहार. त्यामुळे जेव्हा व्यवहार थांबतात तेव्हा मी पण नाहीसा होतो. म्हणून भक्तीच्या माध्यमातून ह्या पद्धतीने तो मी नाहीसा होतो, कारण ईश्वराला पूर्ण शरणागती होते, श्री गुरूंच्या पदी शरणागती होते. आणखीन जे काय होईल ते त्यांना अर्पण केलं जातं. त्यामुळे त्या अहंकाराचा छेद होतो. मग अहंकाराचा छेद झाल्यानंतर पुढे काय आहे, तर तो हमादेर विनिवर्त्य वृत्तीम संत्यक्त राग हा परमार्थ लाभात तूष्णीम समाज स्वात्म सुखानुभूत्या पूर्णात्मना ब्रह्मणे निर्विकल्पा. मग काय की असं अहंकाराची निवृत्ती जेव्हा होते तेव्हा काय म्हणतात त्याला, आत्मसुखाचा राजा होतो, आत्मसाम्राज्याचा सम्राट होतो, असा तो होऊन जातो. आणि मग अखंड आनंदाने राहतो. त्याच्यात काय काय आणखीन होतं की अहंकार नाहीसा होतो, म्हणजे काय होतं तर मी आणि माझं हे थांबतं. यांचा आपल्यासाठी अखंड प्रवाह असतो. मी माझं, हे मी करते, हे माझं आहे, हे मी मिळवलंय. सतत अहंकाराचा आणि ममत्वाचा म्हणजे माझेपणाचा प्रवाह चालू असतो. ती माझी आहे, ही गोष्ट माझी आहे, ती माझी मुलगी आहे, ती माझी वैरीण आहे. अनेक पद्धतीने हा काम करत असतो. म्हणून मी आणखीन माझं हे दोन्ही पूर्णपणे नाहीस करायचं. प्रवाह असतो त्यांचा. प्रवाह म्हणजे
एका पद्धतीने अहम जागा असतो, दुसऱ्या पद्धतीने येतो पाठोपाठ असं येतो. मला ना हे हवंय, नाही मला आत्ता ते नकोय, नाही मी इकडे जाणार आहे. प्रवाह त्या मीचा चाललेला असतो. हे माझं कोणी नेलं? अखंड मी आणि माझेचा प्रवाह मनात चालू असतो, जर का बाहेर नसला तरी देखील. आणि तो आपल्याला कळत पण नाही, एवढा सहज झालेला असतो. आपण झोपेत असलो, आणखीन कोणीतरी नाव जर का आपलं घेतलं जोरात, तर आपल्याला जाग येते. म्हणजे झोपेत देखील आपल्याला त्या अहंकाराची जाणीव असते. मी आहे, कोण आहे मी, हे इतकं दृढ झालेलं असतं आपलं, की तो अहंकार कुठनंही हलता हालत नाही. झोपेत जी अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती म्हटलेली आहे, जी जागी असते, तर ती ओळखते की ही हा काही मला आहे. मग मी जागी आहे, तिथे ताबडतोब माझा मीपणा जागा होतो आणि मला जाग येते. म्हणजे कुठच्याही अवस्थेचा अहंकार असा जात नाही. सगळ्यात शेवटी जाणारी गोष्ट आहे ना ती. म्हणून पूर्ण शरणागती हे उत्तम साधन आहे त्याच्यासाठी. इथे जे म्हटलेलं आहे की ह्या प्रवाहाचा नाश करायचा आहे विज्ञानाने, इथे ज्ञानाने म्हटलंय, पण त्या भक्तीच्या साह्याने पण उत्तम पद्धतीने त्याचा नाश होऊ शकतो. तो जो अहंकार आहे तो माझ्या ऐवजी त्या ईश्वराच्याकडे पाठवून द्यायचा. मी नाही केलं, ईश्वराने केलं. हे माझं नाही आहे, हे ईश्वराचं आहे. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणारी. सगळा त्रास, सगळं काही नाही देतो तेव्हा. मग असा हा प्रवाह जो आहे, मी आणि माझं, मी आणि माझं, तर त्या प्रवाहाचा नाश करायचा आहे. आणि मग तो प्रवाह गेला की अखंड मी चैतन्य स्वरूप आहे, ही जाणीव देखील सहज होऊन जाते. त्या जाणीवेचा पण नाश व्हायला लागतो. कारण जाणीव ती तुकी माया, समर्थांनी सांगितलंय. जिथे जिथे जाणीव आहे तिथे तिथे माया आहे. अगदी सामान्य मीची जाणीव सुद्धा मायेचाच पहिला भाग आहे. म्हणून जाणीव माया आहे हे लक्षात घ्यायचं. आणखीन मग ती जाणीव देखील जायला लागते. असं जेव्हा होतं, आणखीन ही चैतन्य स्वरूपाचाच लाभ आहे. कसा? की अहंकार गेल्यानंतर शांती येते, पूर्ण शांती येते. आणि त्या शांतीत ते आनंद प्रकटतो. शांती, आनंद, निर्भयता हे परमात्मा स्वरूपाचेच दुसरे आपल्याला जाणवणारे आविष्कार आहेत. म्हणून माझी आता काय स्थिती आहे, मी कुठे आहे वगैरे विचार करायचं कारणच नसतं. आपली जेव्हा ही वाढायला लागते ना, तेव्हा आपला योग्य दिशा आहे हे आपलं आपल्याला कळतं. आनंद, समाधान, शांती, तृप्ती, कोणीही काही बोललं तरी काही वाटत नाही. माझा संबंधच नाहीये कारण त्या गोष्टींशी. मी परब्रह्म आहे. ती व्यक्ती तिच्या गुणांनुसार बोलते, ती पण परब्रह्म रूप आहे. काय फरक पडतोय? शांती, पूर्ण शांती अशी येऊन जाते. वैराग्य येत, कारण तृप्त आहे. या अशा तृप्तीत मला दुसरं कशाची गरज आहे? किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरे. कशाची इच्छा राहणार आहे? कुठच्या गोष्टीच्या मागे मी धावणार आहे? या शरीराच्या मागे अजिबात गरज नाही, कारण मी ब्रह्मतत्व आहे. आत्मानं चेत विजानीयात अयमस्मेति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत, अशी पूर्ण श्रुती आहे. जेव्हा मी अशी आहे हे मला अनुभवाला येतं, तेव्हा बाकी या फालतू विषयांची इच्छाच जाते. जो नेहमी पंचपक्वान्न जेवतोय,
हे राहतच नाही. मी कायम सुखरूप आहे, ही ती अवस्था येते. आणखीन वैराग्य परिपूर्ण होऊन जात. आधी वैराग्य येतं, सुरुवातीला सक्तीने वैराग्य आणलेलं असतं. नाही हे घ्यायचं, नाही मी हे सोडणार आहे, ह्या पद्धतीने आपण विषयातनं मन हळूहळू दूर करायला लागतो. विषयातले दोष त्यांचा विचार करायला लागतो. मग हे नाही घ्यायचं, हे कायम सुख देणारं नाहीये, हे नाशिवंत आहे. या पद्धतीने आपण विषयांच्या विचारापासून हळूहळू दूर जायला लागतो. असं दूर जाता जाता तो सहजपणा घेऊन जातो. पण ज्या वेळे ते वैराग्य येतं ह्याच्यात प्रश्नच नाहीये, खरं असतं, हेही सत्य आहे. पण परिपूर्ण वैराग्य जेव्हा आत्मतृप्ती येते ना, तेव्हा कसलीही जगातल्या कुठच्याही गोष्टीची गरज वाटत नाही. तेव्हा खरी तृप्ती येते. आज आता किती दिवसात बासुंदी खाल्ली नाही, किती दिवसात अमुक झालं नाही, किती दिवसात मी हिंडायला कुठे गेले नाही, सगळं निघून जातं. ठाईची बैसोनी कराय एक चित्त आवडी अनंत आळवावा, हे जे तुकाराम महाराज यांनी म्हटलंय, तशी एका आपण आहोत तिथे अत्यंत सुखात असतो. परिपूर्ण वैराग्य येतं, ह्याला परिपूर्ण वैराग्य म्हणतात. म्हणजे आता मला वैराग्य कमावलं पाहिजे ही इच्छा देखील निघून जाते. गुणगंध वैराग्य असं कसं ना, की वैराग्याच्या कल्पनेचं पण वैराग्य येतं. काय आहेच वैराग्य, तिथे आणखीन मला वैराग्य नाही, मला आता मिळवलं पाहिजे, राहतच नाही. हे काही इतकं परिपूर्ण होऊन जातं ते, कारण तो आत्मसुखाच्या अनुभवाने पूर्ण तृप्त असतं. आत्मतृप्त हाच त्याला शब्द आहे. म्हणून संकल्प विकल्प जातात. तुष्णीम समास समू आस्व असं त्याचा समास्व म्हणजे शांत, एकाच जागी स्थिर असा तू राहशील. आस्व राहा. कसा तो, की आत्मसुखाचा अनुभव करून, पूर्ण आत्मसुखा, पूर्णात्म ते कसं आहे ब्रह्म, पूर्ण ब्रह्म आहे ते. तिथे आपल्या जीवनात जी कायम अपूर्णता असते, की ज्याच्यामुळे मला हे पाहिजे ते पाहिजे आपलं चालतं, कशासाठी आपण मागे लागतो, जी अपूर्णता आहे तर ती पूर्ण करून घेण्यासाठी आपण गोष्टी मिळवायच्या मागे लागतो. पण अपूर्णता काही राहिलेलीच नाहीये, मीच पूर्ण झालेली आहे. मग संकल्प विकल्प कुठनं येणार आहे. अमुक हवं हा अपूर्णता पूर्ण करण्यासाठी आपला असतो. पण जेव्हा मीच पूर्ण होऊन जाते तर त्यावेळी कुठल्याही गोष्टीची इच्छा राहत नाही. आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी पूर्ण तृप्ती असते, पूर्ण स्वस्थ असतो. आणि अशी दृढ निष्ठा तू प्राप्त करून घे. म्हणून इथे आचार्य शिष्याला सांगतायत की इथे पूर्ण तृप्ती आहे, पूर्ण शांती आहे, अशा निर्विकल्प ब्रह्म आहे. आणि तू पण तसाच हो. विकल्प म्हणजे पर्याय, संशय, सगळे हे लयाला जातात. खरा संशय निवृत्ती होते जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा. तोपर्यंत मनात कुठेतरी शंकेची पाल आपल्याला न कळत चुकचुकत असते. शक्यता असते ना, की अगदी कितीही श्रद्धा आहे म्हटलं तरी क्षणभर वाटून जाऊ शकतं. पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा नाही, हे असंच आहे ही खात्री होते. सगळ्या शंका झाल्या. निर्विकल्प, पर्यायच नाही दुसरा, द्वैत नाही. विकल्प नाहीचा अर्थ हे सगळे होतात, की संशय नाही, दुसरं काही नाही, एकमेव अद्वितीय आहे, कसलाही पर्याय नाही, द्वैत नाही, हे सगळे अनुभव त्याच्यात आहेत. त्या निर्विकल्प अशा ब्रह्माच्या ठिकाणी तू पण निर्विकल्प होऊन राहा. ती दृढ निष्ठा प्राप्त करून घे. निश्चयेन तिष्ठती, पूर्णपणे तिथे पक्का निश्चय झालेला आहे. आणि त्याच्यात शांत, छान, समाधानी, आनंदाने तू राहा. म्हणून इथे सांगितलेलं आहे आता की कसलंही मग नमे कर्तव्यमस्ती त्रिषु लोकेषु किंचन, म्हणून भगवान जे सांगतात
की मला आता केलं पाहिजे असं काही नाही. कशासाठी करायचं असतं की माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझं अमुक पद आहे, मला हे केलं पाहिजे, मला ते केलं पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे. पण मीच सगळं आहे. काय कर्तव्य आहे? झालेलंच नाहीये काही. काय कर्तव्य आहे? कशाबद्दल कर्तव्य आहे? मोठी मजेशीर स्थिती आहे ही, मोठी आनंदाची स्थिती आहे ही. म्हणून अशी जेव्हा निष्ठा येते तेव्हा पूर्ण तृप्ती येते. कसलीही इच्छा जरी राहिली नाही तरी लोकांच्यासाठी ते केलं जातं. लोकांच्यासाठी केलं जातं म्हणजे व्यवहारासारखं सांभाळायचा असतो. प्रारब्ध आपल्याकडनं करून घेतो. प्रारब्ध नावाचा जो फोर्स आहे तर तो ते करून घेतो. समर्थ त्याला देह प्रारब्धावरी टाकीला असं म्हणतात. प्रारब्धात आहे जेवण, ते मिळणार आहे. कुठनंही कसंही मिळेल, पण मिळेल ते. त्याच्याशिवाय राहणार नाही. पण जर का नसलं तर समोरचं ताट बाजूला सारून जायला लागेल. डॉक्टर्सना हा अनुभव असतो. इमर्जन्सी आली तर ताटाला नमस्कार करून ते झाकून ठेवून इमर्जन्सीला आल्यानंतर मग ते अं, असली भूक राहिलेली असली खाल्लं जातं. नाहीतर आहेतच मांजरी कुत्री, कोणाच्या तरी पोटी लागतं ना. म्हणजे प्रारब्ध असं आपल्याकडनं हे करून घेतच घेत. देह जात नाही हे पुन्हा पुन्हा सांगायला लागतं. कारण खूप जणांना भीती असते की अशी अवस्था झाल्यानंतर मग मी खाणार नाही का, मग मी जगणार नाही का, मग मला बाकीची घरदार मुलं बाळ यांचं काय होईल. सगळं व्यवस्थित होतं, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त तृप्तीत होतं, शांतीत होतं. त्याच्या मागचं हवं 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 ही जी एक प्रकारची वखवकच म्हणायला लागतं, चांगला नाहीये शब्द, पण ती सगळी जाते. आपल्याला कळत पण नाही अशी आपल्यात आहे म्हणून. पण जेव्हा हवं हवं होतं ना तर तेव्हा तीच असते. ते सगळं नाहीसं होतं. आणि म्हणून असा तू तृप्त हो, तिथे दृढ निष्ठा ठेव. आणि ते कसं होईल तर अहंकार घालवायचा. कसा घालवायचा? ह्या 2-3 मार्गांनी अहंकार काढता येतो. पण त्याच्यासाठी आधी चित्त शुद्ध शांत व्हायला लागतं. साधन चतुष्टय संपन्नता यायला लागते. एकदम मी शरणागत होईन आणि माझा अहंकार जाईल, शक्य नाही. शरणागती पूर्ण यायला आधी विवेक, वैराग्य वगैरे सगळे गोष्टी ती अपरिहार्य आहेत. इथे आपण ज्ञानमार्गात विवेक, वैराग्य वगैरे म्हणतो, भक्तीत समर्पण म्हणतो. ईश्वर करेल ते मान्य आहे, समर्पण आहे तिथे. शरणागती आहे ईश्वराला, त्याच्यात हे सगळं येतं. योग मार्गात निरोध आहे पण कुठूनही ह्या गोष्टी लागतातच, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. निरोध साधायला देखील वैराग्य लागतं, त्याच्याशिवाय निरोध तेवढा साधता येत नाही. नाहीतर मन त्या प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखं होतं. एकदा एक प्रेशर कुकर पाहिला होता. वाफ जास्तीची जाण्यासाठी त्या शिट्टीची व्यवस्था आहे, तो काहीतरी ती अडकून राहिली आणि वाफ इतकी बिल्डअप झाली त्या कुकरमध्ये की कुकर पूर्ण उडाला त्या वाफेच्या बळावरती आणि वरती सिलिंगला जाऊन आपटला आणि खाली पडला, मग उघडला. आमच्या ओळखीत हे पाहिलेलं आहे झालेलं. त्या सिलिंगला चक्क खड्डा पडला होता त्या कुकरच्या प्रेशरने. म्हणजे दाबून ठेवलं ना तर असं कधीतरी वाफ जाते अचानक, नको त्यावेळी सुद्धा जाऊ शकते. पण विचार आणि वैराग्य आणायला पाहिजे. सक्तीचं वैराग्य नाही. सुरुवातीला सक्ती लागते हे अगदी खरं आहे, पण त्याच्या मागे विचार पण ठेवायला लागतो.
नाही करायचं म्हणून हट्ट केवळ चालत नाही, तर विचारासह विवेकासह हट्ट करावा, त्याच्यासह वैराग्य अंगी बाणवावं, म्हणजे मग ते पक्क होतं. म्हणून इथे म्हटलेलं आहे की समूल कृतोपि महानहम पुनर्व्युल्लेखित स्याद्यति चेतसा क्षणम संजीव्य विक्षेप शतम करोति नभस्वता प्रावृषी वारिदो यथा. इथे सांगितलंय की अगदी समूळ कापला समजा अहंकार, तो नाहीसा समूळ अगदी निश्चितपणे आता गेलाय हा माझा अहंकार. पण तरी देखील जर का आपण विषयांच्या सहवासात राहिलो तर तो पुन्हा कधी वरती डोकं काढेल सांगता येत नाही. समूळ कापला असं आपल्याला वाटतं, पण हे आहे ना की तोडीला तरू फुटे आणखी भराने, तो क्षीण ही विधू महोन्नती घे क्रमाने. हे अशा सुभाषित आहे, जाणून हे सुजन ज्या दुबळी का आली त्याची कदा न करीती सहसा टवाळी वगैरे. हे मला वाटतं नीतिशतकातलं भर्तृहरीच्या वामन पंडितांनी त्याचा समश्लोक हे केलेलं आहे, भाषांतर केलेलं आहे. फार छान आहेत दोन्ही. म्हणजे अर्थ हाच आहे की कापल्यानंतर झाड आपण छाटतो कशासाठी, त्याला आणखीन फांद्या फुटाव्या, खालनं अजून फांद्या फुटाव्या, तरू फुटे आणखी भराने, जोरात घेतो, नाही तर एकच फांदी वर जाईल. पण ती जर का आपण छाटली तर त्याच्या तिथनं खालनं 2-4 फांद्या येतात. इथे आपल्याला ते व्हायला नकोय. अहंकार जो आहे तर तो अशा पद्धतीने अनेक फाटे फुटून वाढायला नकोय आपल्याला. पण तसं होऊ शकतं जर का आपण, आता काय वैराग्य माझं परिपूर्ण आहे, आता काय मला अनुभव आलाय, तो स्थिर पण झालाय बरं का, असं म्हणता म्हणता जर का आपण ज्ञानाला कुठचाही नियम नाही वगैरे वगैरे श्रुती वचनं घेतली आपण आणि कसंही वागायला लागलो तर तो अहंकार आणखीन ते सगळं पुन्हा डोकं वर काढणार आहे. याला माऊली कोवळं ज्ञान म्हणतात. नुकतं उगवलेला अगदी अंकुर फुटलेला आहे, छोटस रोपट झालंय, त्या अंकुराला आणि त्या छोट्या रोपाला करपून जायला वेळ नाही लागत. थोडीशी कुठेतरी जास्त उष्णता लागो, जास्त पाणी येऊ, काही हो, तो अंकुर नाहीसा होतो, मरून जातो. तसा हा ज्ञानाचा जो अंकुर आलेला आहे, तर त्याच्यासाठी जे वैराग्य आहे, जी त्याच्या बरोबरची निष्ठा आहे, म्हणजे तिथे राहणं आहे, त्याचा सातत्याने अभ्यास आहे, तो सोडून चालत नाही. त्याला हे दिलंय, उदाहरण दिलेलं आहे की पावसाळ्यामध्ये वारा आणखीन मेघ, वाऱ्याने मेघ जोरात येतात आणि त्यांनी मग अगदी झाडं पडणं, घरं पडणं, छपरं उडणं, किती अनर्थ होतात आपल्याला माहिती आहे. जेव्हा वादळ वारं हे सगळं येतं, त्याप्रमाणे वैराग्यामध्ये शैथिल्य येतं, पुन्हा ह्या जगामध्ये अडकायला होतं. जेव्हा ज्ञान असं कोवळं असतं तर त्यावेळी असं होतं, आपण कोवळं आहे असं धरून चालावं. माझं ज्ञान दृढ झालंय असं म्हणणारी मी कोण आहे? कशावरनं दृढ झालंय? संसारामध्ये सतत परीक्षा होत असते, अखंड अनुकूल प्रतिकूल सगळ्या परिस्थिती बदलत असतात. कोणी काही बोलतं, काही घडतं. संसार प्रयोगशाळा आहे यासाठी आमचे श्री गुरु म्हणतात की सतत आपल्या परीक्षा चाललेल्या असतात, आणखीन आपला दृढ झालाय की नाही हे आपलं आपल्याला कळत असतं. पण अनुकूल परिस्थिती आहे काही काय, आणि मला वाटलं की माझं आता दृढ झालाय, मी पूर्णपणे शांत आहे. पण जर का मी विषयांचा विचार करत राहिले
त्याच्या सहवासात राहिले तर त्या सोसाट्याच्या वाऱ्याने जशा भिंती पडाव्या तशा माझ्या या निश्चयाच्या भिंती पडायला वेळ लागत नाही. अहंकार पुन्हा वरती यायला, आणखीन जोमाने वर यायला मग वेळ लागत नाही. याच्यासाठी त्या चित्ताला सैल सोडून चालत नाही. ह्या शिष्याला इथे आचार्यांनी उपदेश केल्यानंतर ज्ञान झालेलं आहे. म्हणून आचार्य त्याला सावधगिरी सूचना देत आहेत की आता जरी तुला वाटतंय ज्ञान झालंय, ठीक आहे, तू आत्मानुभव घेतलायस, पण हा आत्मानुभव टिकायला लागतो आणि टिकण्यासाठी तू हे अनात्म विचार करून उपयोग नाहीये. अनात्म विचार जर का तू सारखा करायला लागलास तर हे जळून जाईल. कसं जळून जाईल? जसा सोसाटाच्या वाऱ्याने आणखीन मेघांनी, सोसाट्याचा वारा ढग घेऊन येतात. आपण जर का पावसाळ्यात आपल्याला म्हणजे जर का शहरातनं आकाश आपल्याला दिसत असलं चौकोनी तुकड्याच्या पलीकडे आणखीन आकाश जर का, तर आपल्याला दिसतं की वारा जेव्हा जोरात येतो ना तर त्यावेळी ढग धावत असतात. आत्ता आत्ता इथे सगळी काळोखी होते ना, आत्ता ताबडतोब उजेड पडून जातो, ऊन पडून जातं, किंवा आत्ता ऊन होतं ना एकदम अंधारून येतं. वाऱ्याने ढग आणले जातात आणि नेले जातात. म्हणजे तिथे अनित्यता ही जी सगळी आहे ना, सगळ्या बाजूंनी हा आपल्याला उदाहरण जर काय आहे त्याचा विचार करता येतो की ह्या बाबतीत पण अनित्यता आहे, तशीच विषयांच्या बाबतीत आहे, पण तरी देखील आपण विषयात अडकतो. म्हणून विषयांच्या सहवासात राहिल्यानंतर हे सगळी धोके असतात. नवीन नवीन ज्ञान आहे, कोवळं ज्ञान आहे, आत्ताच अंकुरलाय, अनुभव आलाय, पण कधी विषयांच्या सर्पाच्या विळख्यात आपण जाऊ सांगता येत नाही. म्हणून काळजी घ्यायला लागते. विषयांपासून दूरच जाणीवपूर्वक राहायला लागतं. जरी वैराग्य असलं तरी ते वैराग्य दृढ आपल्याला वाटतं झालाय, कधी मनावरती असा विश्वास ठेवू नये. आपण लोकांवरती विश्वास नाही ठेवत, पण स्वतःच्या मनावरती कधी विश्वास ठेवू नये. ते कधी आपल्याला खिचून नेईल सांगता येत नाही. लक्षात आल्याबरोबर परत त्याला जागेवरती आणायचं असतं. म्हणून सावध, साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळाचे मोक्ष हे ठेवायलाच लागतं आपल्याला. निगृह्य शत्रो रहमोवकाशः क्वचिन्न देयो विषयानुचिंतया स एव संजीवन हेतुरस्य प्रक्षीण जंबीर तरोरिवांबू. अहंकाराचा नाश केला समजा, आत्ता जे म्हटलं की तरी देखील विषयांच्या चिंतनाने तो अहंकार रूपी शत्रू पुन्हा चाल करून येऊ शकतो. पृथ्वीराज चव्हाण किंवा प्रतापराव गुर्जर कथा आहेत ना, की शत्रू हातात सापडला असून देखील जिवंत त्याला सोडलं आणि शेवटी स्वतःचा नाश करून घेतला. हा अहंकार शत्रू जो आहे, तर तो आपल्याला वाटतं मेलाय पण मेलेला नसतो, फार चिवट आहे तो. त्याला बहुतेक संजीवन मंत्र येत असावा. जरा एवढंच काही झालं की पुन्हा जिवंत होऊन पुन्हा तेवढ्याच बळाने हल्ला करू शकतो तो. म्हणून ह्याला विषयांच्या चिंतनाने परत ताजा तवाना करू नये, त्याला बळ देऊ नये. याचा अर्थ काय आहे की विषयांचं चिंतन जाणीवपूर्वक थांबायचं. पुन्हा सगळं आलं, विषयांचं चिंतन थांबवायचं. विषयी जे आहेत म्हणजे ज्यांना विषयच प्रिय आहेत, जे बद्ध आहेत, त्यांचा सहवास टाळायचा, त्यांच्याशी चर्चा टाळायच्या. विषयांच्या बद्दलचं म्हणजे पुष्कळ वेळा असं असतं की इलाजच नसतो. अशा वेळे आपला आतमध्ये नामाचं अनुसंधान ठेवावं, वरवर हो करावं, चर्चेत भाग थोडासा घ्यावा, पण आतमधलं चिंतन थांबवू नये. तसं जर का करता आलं आपल्याला तर अहंकार शत्रू
विषय त्याला खतपाणी घालणार नाही, नाहीतर खतपाणी जाणार आहे. वैराग्याला सुरुंग लागणार आहे, अहंकार वर येणार आहे, त्याला संजीवनी मिळते. म्हणून इथे उदाहरण दिलेलं आहे की सुकलेल्या लिंबाच्या झाडाला, लिंबाचं झाड जे असतं, सुकलेल्या म्हणजे आता सुकायला लागलाय म्हणूया, मलूल झालाय, त्याला जर का पाणी घातलं तर ते ताबडतोब पुन्हा टवटवीत होतं. तसं आहे, आपल्याकडे सगळ्यांकडे झाडं नसतात. फ्लॉवर पॉट मध्ये फुलं ठेवली, आणखी फ्लॉवर पॉट मध्ये पाणीच घातलं नाही, लक्षात आलं, मग पाणी घातलं, ती फुलं पुन्हा टवटवीत होतात. बऱ्याच जातीची फुलं पुन्हा टवटवीत होतात. म्हणजे याच्या अभावी, खत पाण्याच्या अभावी जेव्हा सुकायला लागताय, तर त्याला परत कशाला खत पाणी घालायचं विषयांचं? पुन्हा त्याला जिवंत करू नये, संजीवन मंत्र तो जपू नये विषय चिंतनाचा. तसे जर का आपण केलं तर तो पुन्हा जिवंत होणार आहे, अहंकार पुन्हा मानगुटीवर बसणार आहे. ते विक्रम आणि वेताळाची गोष्ट आहे ना, की प्रश्नाचं उत्तर दिलं की तो वेताळ जाऊन झाडावरती बसायचा, पुन्हा विक्रम जायचा, पुन्हा त्याला घ्यायचा. तशा पद्धतीचा आहे हा, की जरा त्याला सूट दिली, जरा त्याचं ऐकलं की बसला मानगुटीला, सटकलं हातात ज्ञान, आपलं आत्मतृप्ती. विषयाच्या मागे लागलो आपण पुन्हा, त्याला सवड देऊन चालत नाही. आणि आपल्याला वाटतं की काय होतं एवढ्याने, आपण विचार सुद्धा करत नाही, पटकन जातो. इथेच जायचंय ना, येते की मी, सिनेमालाच जायचंय ना, मला पाहायचा होता खूप दिवस हो, सूट दिली की गेलो. कारण वर्तमानपत्रातले म्हणा, कथा कादंबऱ्या म्हणा, त्या गोष्टी रेंगाळत राहतात. विशेषतः जर का बऱ्याच काळ त्यांच्यापासून आपण दूर ठेवलं तर त्या कधी झडप घालतील आणि मानगुटीवरती आपल्या बसतील, सांगता येत नाही. म्हणून खूप सांभाळायला लागतं. सावध, साक्षेपी आणि दक्ष, परत परत ते येतं. सगळीकडे सावधानता बाळगायला लागते. म्हणून हा जो नाश केला आपण म्हणतोय, पण त्याला जरा मोकळीक दिली की त्याच्यात पुन्हा चैतन्य येतं, पुन्हा तो आपल्या डोक्यावरती बसतो आणि आपल्याला करायला लावतो सक्तीने. आपल्याला कळत सुद्धा नाही की हे त्याच्या आपण परत प्रभावाखाली आलोय, आणखीन तसा विचार करायला लागतोय. म्हणून विषय चिंतन म्हणा किंवा मी माझची आठवण म्हणा, ह्या गोष्टी अहंकाराला खूप साधक आहेत, त्यांना पहिल्यांदा काढायला लागतं. मला आठवलं ते झाडांना वगैरे सुद्धा जर का नकारात्मक आपण त्यांच्याशी हे केलं तर झाडं मरतात. पूर्वी एक मी कथा ऐकली होती की पुण्यामध्ये एके ठिकाणी एक म्हणजे वनस्पती तज्ज्ञ होते, तर त्यांना काट्यांच्या शिवाय गुलाब निर्माण करायचा होता. मोठी बाग वगैरे होती त्यांची, त्याच्यातच त्यांचा सगळा इंटरेस्ट होता. तर ते गुलाबाच्या झाडाच्या जवळ जाऊन रोज मोठ्या प्रेमाने त्याला सांगायचे की तू कशासाठी काटे ठेवलायस, मी तुझं रक्षण करीन, अरे मी तुझं रक्षण करीन. हे जाऊन रोज त्याला प्रेमाने सांगायचे. हळूहळू गुलाबाचे काटे गेले, हळूहळू काटे नाहीसे झाले. असं असतं हे, की जेव्हा सतत एखादी गोष्ट आपण स्वतःला पण सांगत राहतो ना, तर तेव्हा त्याचा परिणाम होतो. वैराग्याच्या बाबतीत हे अगदी खरं आहे की विषयांच्या बाबतीत,
विषयांचं चिंतन थांबवायचं आहे, अमुक करायचं आहे, सतत आपल्याला मनाला ते सांगत राहायला लागतं. विषयांचं चिंतन ह्या पद्धतीने थांबवायला लागतं. आणि जेव्हा आपण त्याला हे उलट्या बाजूने जाऊया आता, की मला तू नकोस, तुझ्यात काही अर्थ नाहीये, विषयांना जर का आपण सांगत राहील तर मनातनं त्या विषयांचं पण ठाण उठेल की नाही. हे हळूहळू होतं, फक्त आणखीन सातत्य लागतं. साक्षेप जो समर्थाने सांगितलाय, सावध साक्षेपी आणि दक्ष. साक्षेप म्हणजे सातत्य. हे सातत्याने जर का आपण चिंतन करत राहिलो की विषयात सुख नाहीये आणि मी पूर्णपणे सुखरूप असं आत्मतत्व आहे, मग मला त्यांची गरज काय, हे सातत्याने अनुसंधान ठेवायचं आहे, सातत्याने चिंतन ठेवायचं आहे. तो सुखरूप परमात्मा जो आहे, जो ज्याची मी उपासना करते, तो सुखरूप आहे. आणखीन मी पण सुखरूप आहे. सोहम, ज्याचं मी नाम घेते, तो सुखरूप आहे. मी त्याची उपासना करता करता त्याच्यात मिसळणार आहे. मी पण सुखरूप आहे. विचार हा करायचा आहे सारखा. विषयांच्या पासून मन जाणार आहे, कारण जन्मोजन्मींची सवय आहे. त्याला आवरायचं आहे. पुन्हा पुन्हा हे सांगायला लागतं, आणखीन करायला लागतं. स्वतःलाच सांगायचं आहे. बाकी कोणीही सांगितलं तरी आपण जर का त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, काय उपयोग आहे. म्हणून विषयानुचिंतया स एव संजीवन हेतू. विषयांचं चिंतन, अनुचिंतन म्हणजे सतत त्यांचं चिंतन करणं, त्यांच्या आहारी परत जाणं. त्याला बरं ठीक आहे, तुला आज मी सोडलं जिवंत, नाही उपयोग. त्याची दया येता कामा नाहीये. त्याला नाहीसच केलं पाहिजे. म्हणून विषय चिंतन करू नये. विषयात दोष नाहीये, विषय चिंतनात जास्त दोष आहे. विषय परवडतात. इंधने निमाला अग्नी केवी म्हणून म्हटलंय ना, विषय चिंतने कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी केवी. विषयांच्या चिंतनाने तृप्ती येत नाही. हे आपण खतपाणी घालतोय त्याला. ते झाड पुन्हा टवटवीत होणार आहे. पुन्हा सगळं म्हणजे जे आपण आत्मज्ञानाच्या साठी इमारत रचत होतो, त्या भिंती परत पडून जाणार आहे जेव्हा विषयाचं चिंतन करतो तेव्हा. म्हणून वैराग्याचं परम महत्व आहे. आणि वैराग्यासाठी विवेक लागतो, क्षमाधी षटक लागतं. हे सगळं लागतच लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. हे पुन्हा पुन्हा सांगायला लागतं की काय करायचं, मी माझं मन ठेवते आणि बाकी भोग घेते. नाही होणार तसं. मन कधी गुंगारा देईल सांगता येत नाही. देहात्मना संस्थित एव कामी विलक्षण कामयिता कथम स्यात्. अतोर्थ संधान परत्वमेव भेद प्रसक्त्या भवबंध हेतु. म्हणून जो माणूस मी देह असं समजतोय, मी देह असं पक्क अगदी त्याने धरून ठेवले, मग तो काय करणार आहे, विषयांच्याच मागे जाणार आहे ना. जे चारवाक म्हणून म्हणतो आपण, चारवाक दर्शन, तर त्याच्यात काय आहे, देह म्हणजे आत्मा. मग त्याला तृप्त करा, त्याला हवं ते द्या, त्याचे लाड करा, चाललंय सगळं. असं जो असतो तर तो सगळीकडे भेद बघतो, आपोआपच भेद बघतो. देह आत्मना संस्थित एव कामी. तो जो कामी म्हणजे इच्छा करणारा, काम करणारा म्हणजे सगळ्या विषयांची इच्छा करणारा असतो, तो आणखीन असा विषयांच्या पलीकडे गेलेला, जो मी देह नाही ही ज्याची खात्री झालेली आहे, असा होईल का. इथे वदतो व्याघात आहे, म्हणजे बोलण्यात बोलणं नाही. एकीकडे मी देह आहे ह्या काय म्हणूया निश्चयात पक्का बसलेला आहे. आणखीन त्याला
पूर्णपणे निर्विषय, देहाभिमान शून्य असं व्हायचंय. तो होईल का? विषयात बुडलेला आहे तो, मन त्याचं त्याच्यात बुडलेलं आहे, त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. आणि असं असताना तो आत्मज्ञानी पूर्णपणे निरीच्छ असा तत्काळ होणार आहे का? ते शक्य नाहीये. म्हणून ही जी आपली पदार्थाच्या चिंतनाबद्दल आपण तत्पर असतो, तत्पर संयतेंद्रिया हे जे म्हटलेलं आहे गीतेत, ते तत्पर म्हणजे त्या परमात्म्याच्या ठिकाणी तत्पर असतो, तत्पर त्याच्याच बद्दल फक्त. पण आपण असतो ते विषयांच्या ठिकाणी तत्परता असते आपली. काम करायला सांगा, त्यांच्या ठिकाणी तत्परता असते, म्हणजे तिथे रजोगुण आहे. कार्य अखंड करायचंय, मला काहीतरी करायला सांगा ना. सुरुवातीला आपलं असं होतं हे की हा विचार कर, हे अनुसंधान कर. अरे पण मी करू काय? सांगितलं ना की अनुसंधान ठेव, विचार कर, ह्या पद्धतीने विषयांच्या बद्दल असा विचार कर, पण मला काहीतरी सांगा ना करायला. पूजा करू, तीर्थयात्रेला जाऊ, चैन पडत नाही त्याच्याशिवाय, कारण सवय झालेली असते आपल्याला काहीतरी करत राहायची. म्हणून परमार्थ हा विचाराने साध्य होणार आहे हे आपल्याला पटता पटत नाही. कर्म करावंसं वाटतं, पण नाही अध्रुवही प्राप्यते हि ध्रुवम तत्, म्हणून जी श्रुती सांगते ते कर्म टिकणार आहे का? आत्ता केलं नंतर संपलं. कर्माचं फळ टिकणार आहे का? कर्माने मी हे निर्माण केलं, ते काय कायम टिकणार आहे का? नाही, माझ्या हयातीतच जाणार आहे ते. इतकं ते नाहीसं होतं. असं जे अध्रुव आहे म्हणजे न टिकणार आहे, त्यांनी ध्रुव म्हणजे अखंड जे आहे, कायम टिकणारच आहे, त्याची प्राप्ती होणार आहे का? शक्य नाहीये ते. गवताच्या काडीने मी जर का काही शिवायला गेले सुईसारखं, जाणार आहे का शिवलं? ती गवताची काडी वाकणारच आहे, तो तिचा स्वभाव आहे. तसं होतं की एकीकडे देहाच्या सुख देण्याचं, त्याचे लाड कोड कौतुक सगळं पुरवायचं सगळं आकर्षण आहे, त्याच्यातच चित्त रमताय. आणखीन तो पूर्णपणे देहाभिमान शून्य असा कसा काय होईल? देहाच्या ठिकाणी तादात्म्य आहे, आणखीन मी ब्रह्म आहे असं म्हणतोय. पूर्णपणे विलक्षण आहे हे. देहाभिमान शून्य पुरुष हा विषयांची इच्छा करणारा कसा होईल, असा दुसरा पण त्याचं येतं. म्हणजे जसा बद्ध जो आहे तो मुक्त होणार नाही, तसा जो पूर्णपणे विरक्त झालेला आहे तर तो कसा काय त्या विषयांच्या सागरात बुडेल? अशाही पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. म्हणजे ह्या सगळ्या जन्म मरण परंपरेला कारण काय आहे? तर स्वतःला देह मानणं, भेद बघणं, आणखीन त्या भेदामुळे ह्याच्यातून मला सुख मिळेल, त्याच्यातून मला सुख मिळेल, हा सारखा विचार करणं. आपण संसार बंधाची इतकी कारणं आजवर पाहिलेली आहेत. हे परत त्यांनी सांगितलंय की तो फक्त मग तेवढंच देहाला सुख कसं मिळेल एवढ्याच बघ. आणखीन तो एकदम सगळं टाकू शकणार नाहीये. आणि जो ज्यांनी टाकलेला आहे तो कशाला तिथे परत मागे वळून पाहणार आहे? दोघही परस्परांहून फार वेगळे आहेत. विलक्षण असं त्याला म्हटलंय, म्हणजे लक्षणांशी न जुळणार. ह्याची लक्षणं काय आहेत? अशी अशी आहेत. त्याची लक्षणं काय आहेत? तशी तशी आहेत. मग ती एकमेकांना विरुद्ध असताना काळा रंग कधी पांढरा होणार आहे का? नाही होणार. पांढऱ्या रंगाला काळा म्हणता येणार नाही. तसं हे दोघं परस्परांच्याहून इतके वेगळे आहेत,
म्हणून संसार बंधाचं जे कारण आहे ते आपण मी देह तमुक वेगळं ह्याच्यातून सुख मिळणार आहे वगैरे हा भेद आपण निर्माण करतो. आणि भेदाला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. भेद निर्माण झाल्यामुळे मला हे आवडतं मला ते आवडत नाही अशी बुद्धी होते. मग त्याच्यातनं आपण हे आवडतं मग ह्याचा प्राप्तीच्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यातनं पाप पुण्य निर्माण होतं. आणि पाप आणि पुण्य हे पुढल्या जन्माला कारण आहे. ती जी राशी आहे संचितात भर पडत जाते. म्हणजे उलट जर का आपण पाहायला लागलं तर ही पाप पुण्य देहाच्या मुळे निर्माण होतात की नाही. पाप पुण्याला काय कारण आहे. देह आहे आणखीन मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे. का हे मला आवडतं ते मला आवडत नाही. म्हणजे अनुकूल प्रतिकूल आवड निवड हे कारण आहे. त्याला काय कारण आहे. मी सगळीकडे भेद बघतेय ना म्हणून मला हे आवडतं ते आवडतं असं होऊन जातं. भेद ज्ञान जे आहे तर त्याच्यामुळे काही गोष्टी आवडणं काही गोष्टी नावडणं अशा पद्धतीचा स्ट्रॉंग अगदी संस्कार आपल्यावरती असतो. आणि हे भेद ज्ञान का येतं. आपण का सगळं भिन्न बघायला लागतो. कारण मी कोण आहे हे मला कळत नाही. जग काय आहे हे मला कळत नाही. जेव्हा सगळीकडे फक्त परमात्म तत्व आहे हे कळतं त्यावेळे ही सगळी परंपरा जी आहे ही सगळी जी शिडी आहे एकातून एक एकातून एक हे जे सगळं निघताय हे सगळं नाहीसं होतं. आणि मग संसार बंध जातो. पण त्याच्यासाठी हा विचार सतत लागतो. कार्यप्रवर्धनात बीज प्रवृत्ती ही परिदृश्यते कार्यनाशात बीजनाशस तस्मात कार्यम निरोधयेत. म्हणजे अविद्या काम कर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या. काम म्हणजे इच्छा. जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीच्या मागे लागतो मला हे करायचंय मला ते करायचंय तेव्हा त्यांच्या जी आपण जाणून घेऊ इच्छितो विषय बनला करू इच्छितो विषय झाला. मग त्या संस्काराची वाढ होते. संस्कारात भर पडत जाते. तो संस्कार दृढ व्हायला लागतो. म्हणजे बीज तयार होतं पुनर्जन्माचं. बीजाची वृद्धी होते. पण जेव्हा इच्छा कर्म ह्याचा जेव्हा नाश होतो तर त्यावेळी बीजाचाही नाश होतो. खत पाणी त्याला मिळत नाही. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे समर्थ म्हणतात. म्हणून विषय चिंतन कर्माच्या मागे जाणं हे सगळं थांबायला हवं. याला मागे मला वाटतं एकदा म्हटलं होतं की कुठलंही कर्म जेव्हा आपण करतो आणि तेव्हा मी करते ह्याच भावनेने असतं ते त्यावेळी त्याला दोन अंकुर फुटतात. एक तसंच कर्म करायची इच्छा म्हणजे तो संस्कार. आणखीन दुसरं पाप पुण्य. म्हणजे दोन्ही बाजूंनी ते बीज वाढत आहे. एका कर्मातनं दोन अंकुर फुटले हे वाढ झाली की नाही. बी वाढत जाते जास्त जास्त ताकदवान होत जाते. म्हणून कर्म आवश्यक असतं तेवढं करावं. देह व्यवहार ह्याला आवश्यक ते करत राहू. पण स्वस्थ बसवत नाही म्हणून मला काहीतरी काम पाहिजे काहीतरी पाहिजे हे उपयोग नाही. तिथे रजोगुण प्रबळ होतो. आणखीन ही बीजांना वाढत जातात. जन्म मरणाच्यासाठी जी बीज आहेत विषय वासना रूपी जी बीज आहेत ती वाढत जातात.
ही वाढत गेली की पुन्हा जन्म मरण परंपरेत सापडायचा संभव असतो. म्हणून कार्यरूपी बीज येते, कार्य हे त्याला खतपाणी घालताय बीजांना. म्हणून कार्य देखील मी करते हे थांबवा. कार्य थांबवावं म्हणजे काय? काम थांबणार नाहीये, पण मी करते हे थांबू शकतो. तो ईश्वर करून घेत असतो, मी नाही काही करत. समर्थांनी एवढं सगळं वाङ्मय लिहिलं. ते काय म्हणतात? समर्थ कृपेची वचने तो हा दास होता. मी लिहिलं नाही ते म्हणत. ते म्हणतात की हे समर्थांच्या कृपेच्यामुळे झालेलं आहे, माझा काही नाही त्याच्यात संबंध. तशा पद्धतीने आहे की हा बीजाची वृद्धी व्हायची, तर आपण मग मी करते, माझ्यामुळे झालं, या पद्धतीने जात जातो. पण ते बीज जर का नाहीसं व्हायचं असलं तर कर्म निष्कामच व्हायला पाहिजे, कर्माची आसक्ती सुटली पाहिजे. तसं झालं तर ह्या बीजाचा नाश होतो. यासाठी काम्य कर्माचा त्याग करावा, इच्छांचा त्याग करावा. जे प्रारब्धानी होत आहे होऊन द्यावं, त्यांनी काही प्रश्न येत नाहीये. कारण वासनावृद्धित कार्यम कार्यवृद्ध्याच्या वासना वर्धते वर्धते सर्वथा पुंसः संसारोन निवर्तते. ही जी पदार्थांचं चिंतन करायची वासना जी आहे, तर ती वाढल्यामुळे आपण त्याच्या मागे लागतो, कार्य वाढतं. आणि कार्य वाढले की वासना वाढते, परस्परावलंबी थोडस होतच ते. म्हणून हा जो प्रवाह आहे हा तोडायला लागतो. आणि तो कुठल्याही पद्धतीने तोडा की काम करायची इच्छा जी आहे, कार्य करायची, अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे, ही कमी करा. मीच केलं पाहिजे, तू नाही केलं तर काय बिघडणार आहे का? तू नाही केलं तर ते होणार नाहीये का? ते जर का व्हायचं असलं तर ते होणार आहे. तुझ्या वाचून काही कोणाचं अडत नाहीये, हे लक्षात घ्यायचंय. आणि हे जे परस्परांना खतपाणी घालतात, इच्छा आणि काम, हे सगळं हळूहळू हळूहळू थांबून जातं. त्याला एकाला तरी छेद द्यायला लागतो. एकाला छेद दिला की दुसऱ्याला आपोआपच छेद बसतो, दुसरं आपोआपच कमी व्हायला लागतं. म्हणून पदार्थांचं चिंतन हे खतपाणी आहे खरं. नुसतं काम करणं खतपाणी नाहीये, पण त्याचं चिंतन करणं ह्यानी ते वाढतं. चिंतन करताना अनुसंधान आपलं ते राहतं की नाही, आणि ज्याचं अनुसंधान असेल त्या पद्धतीने ती गोष्ट होत असते. म्हणून अनुसंधान मुळात जे असतं ते विषयांचं करायचं नाहीये, पदार्थांचं करायचं नाहीये, तर परमात्म्याचं करायचंय. तिथे आपण विषय चिंतन रूपी जे एक अवलंबून असणारं म्हटलं तर तिथे त्याला आपण कापतो. जे खडग म्हणून सांगितलंय, ज्ञानरूपी खडग म्हटलंय, ते केवळ अनुसंधान जरी आपण ठेवलं, भक्तीच्या मार्गात म्हणा कुठलंही अनुसंधान ठेवलं, तर हे पदार्थ चिंतन रूपी आपोआपच आपलं कमी होणार आहे. आणखीन मी करतेपणा जाणार आहे. असं जर का झालं तर संसार निवृत्त होऊ शकतो. हे 315 पर्यंत आपण आलेले आहोत. पण जर का तसं केलं नाही तर संसार निवृत्त होणार नाही, कारण ते परस्परावलंबी आहेत. ती साखळी तुटली पाहिजे, आणि ती साखळी तोडायचे विषय चिंतन थांबवून त्याच्याऐवजी परमात्म चिंतन करणं हा उपाय आहे. संसार असाच चालायचा आहे, जसा चालायचा तसा चालणार आहे, पण त्याचं चिंतन थांबवायचं आहे, अखंड त्याच्याबद्दलचा विचार थांबवायचा आहे. आणि तो आपला थांबत नाही. तो जर का थांबला तर संसारी असो न युक्त तोच जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा आहे म्हणून सांगितलंय. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होईल.
सगळ्या बाजूनी आपल्याला सगळे संत हेच सांगत असतात की विचार करा. वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटीभि. आपण पाहिला होता हा श्लोक. म्हणून तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. मी कोण ह्याचं चिंतन ठेवावं, विषयांचं चिंतन ठेवू नये. असं केलं तरच तो अहंकार जाणार आहे. नाहीतर अहंकाराला सतत खतपाणी मिळणार आहे. हा बंध काढायला अहंकार छाटणं हा उपाय आहे. अहंकाराला खतपाणी मिळतं ते विषयांच्या चिंतनाने मिळतं. म्हणून विषय चिंतन थांबलं पाहिजे. व ते थांबवायला परमात्म्याचं अनुसंधान हा एक उपाय आहे मोठा. तो सातत्याने करायचा आहे हे आपल्याला आचार्य सांगतायत, पुन्हा पुन्हा सांगतायत. आपण 315 पर्यंत पाहिलेलं आहे यावेळेस. इथे थांबूया आता. हरि ओम. नमस्कार ज्योत्स्नाताई, तुम्हाला पुन्हा एकदा. कुणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता. अतिशय छान दृष्टांत आले आधीच्या श्लोकात. आचार्यांनी आपल्याला विविध प्रकारे समजावून सांगितलेले आहे. संत सांगतात हो, पण हो, बीजाचा दृष्टांत आहे, इडलिंबाच्या झाडाचा दृष्टांत आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जसं तो वासना आणि विषय चिंतन सुरू असतं, हो हो. पाणी सुरू असतं, त्याच्याबद्दल सांगत. आपल्या ते लक्षात येत नाही. प्रॉब्लेम तिथे असतो. हम्म. चल थांबूया. ज्योत्स्नाताई, एकच विचार की मला वाटतं तुम्ही जेव्हा जेव्हा देह म्हणता त्यावेळी मन त्याच्या बरोबर आलंच ना? आलंच. देह म्हटला ना की चारी देह हे येतात. या थँक्यू. चांगला ऍक्च्युली प्रश्न चांगला आहे खरं. कारण अगदी. की बुद्धीनेच विचार करायचा असतो आणि बुद्धीचाही विचार करायचा असतो. म्हणजे बुद्धीनेच बुद्धीला छाटायचं असतं खरं सांगायचं तर. बुद्धीने अहंकाराला छाटायचं असतं. म्हणून रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हो. ना, तर बाह्य मन आणि जग वगैरे. बुद्धी बुद्धीला ओढते, मन मनाला ओढताय वगैरे. संतांनी सगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. त्याला हेच कारण आहे. हो. थांबूया मग. चालेल, ठीक आहे. मला प्रश्न आहे पण खरं मला विचारायचं कशा कळत नाही, कारण की विषय चिंतन कमी करा, तर त्याच्यासाठी साधना ज्या सांगितल्या आहेत त्या इथे आल्या नाहीयेत. फक्त विषय चिंतन कमी करा असं आलंय ना. साधना अशा प्रॅक्टिकल. नाही, म्हणून मी ईश्वराचं अनुसंधान सांगितली एक साधना. बर. आणखीन हा विषय इतक्या वेळा येऊन गेलाय की हो हो. बरोबर आहे. मुख्य साधना आहे ना, तर त्याचा उल्लेख केला. विचाराची साधना. विचार ह्या चिंतनाच्या ऐवजी ते चिंतन करायचं. कारण चिंतन हे आपण करणारच आहोत. त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. त्यामुळे विषय चिंतनाच्या ऐवजी देवाचं चिंतन करायचं. जे हे आहे ना की जोपर्यंत आपल्याला फुलं पाहावी वाटतं, डोक्यात घालावी वाटतं, तोपर्यंत देवाला वाहणं गरज आहे. ठीक आहे, मी शेवटचा श्लोक घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी,
प्रार्थित भावे तुला वारी सर्व रेष्टने उनिलया संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.